डिम्पीज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे पावभाजी। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पावभाजी झालेली आहे आणि खूप चविष्टसुद्धा आहे। तर पावभाजी करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे, मी बटाटा घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे आणि वाटाणा घेतलेला आहे। तर आपल्याला हे जे व्हेजिटेबल्स आहेत हे बॉईल करायचे आहे। मी बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याला बारीक चॉप केलेलं आहे। त्याच प्रकारे आपल्याला 3 मी कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे 2 टमाटर घेतलेले आहेत आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे। त्यांना पण छान मी चॉपरमध्ये बारीक कट केलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे। त्याच प्रकारात आपल्याला 7 ते 8 लसणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याची आपण छान मिक्सरमध्ये मी पाणी टाकून बारीक पेस्ट केलेली आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान बारीक पेस्ट तयार करा। तर पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला व्हेजिटेबल्स बॉईल करायचे आहे। व्हेजिटेबल बॉईल कसे करायचे ते बघूया। तर मी गॅस ऑन केलेला आहे, कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया आपण। हळद आणि मीठ घालून आपल्याला व्हेजिटेबल छान त्याच्यात ॲड करायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी बटाटा ॲड केलेला आहे, फ्लावर ॲड केलेला आहे आणि वाटाणे ॲड करून छान मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये भाज्या शिजतील आपल्या, फक्त इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान मस्त भाज्या बॉईल होण्यासाठी 2 विसल पुरे आहेत। तर कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये आपले व्हेजिटेबल जे आहे ते छान बॉईल होणार आहे। तुम्ही बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स केलं आणि आता कुकरचं झाकण लावून देऊया आपण। तर आता जोपर्यंत आपल्या कुकरचे 2 विसल होत आहेत तोपर्यंत आपण एका साईडला पावभाजी करण्यासाठी एक तुम्ही कढई घेऊ शकता, पातेलं घेऊ शकता किंवा तव्यावरती पण करू शकता। तर मी आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये मी आता मोठा चमचा 2 तेल घालणार आहे। तुम्ही तेल आणि बटर पण ॲड करू शकता, पण मी आता तेलात करते आणि नंतर मी वरनं बटर टाकणार आहे। तर मी आता तेल ॲड केलेलं आहे। तेलामध्ये आता जो बारीक चॉप केलेला कांदा होता तो ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर लगेचच मी त्यामध्ये बारीक चॉप केलेलं टमाटर आणि बारीक चॉप केलेली जी शिमला मिरची आहे ते ॲड केलेले आहे। आता आपण याला छान मिक्स करूया। सर्व व्हेजिटेबल जे आपण टाकलेलं आहे चॉपरने चॉप केलेलं छान, त्यामध्ये आता अद्रक लसणची मी पेस्ट ॲड केलेली आहे आणि ते पण आपण छान मस्त मिक्स करूया। मिक्स करत असताना आपण कधी पण त्याला मॅश करूनच मिक्स करायचं आहे, त्याच्याने चव खूप छान लागते पावभाजीची। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवून याची एक छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपला कांदा, टमाटर आणि जी शिमला मिरची ती छान अशी सॉफ्ट शिजेल। तोपर्यंत आपण बघूया आपली व्हेजिटेबल जे आपण कुकरमध्ये बॉईल व्हायला ठेवली होती ती छान बॉईल झाली का नाही। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपलं फ्लावर, बटाटा, वाटाणा खूप सुंदर असे बॉईल झालेला आहे। तर आता आपण याला छान ड्रेन करून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला मॅश करून घेते आहे। मी एका पुरणाच्या गाळणीमध्ये त्याला मॅश करून घेते छान। तुमच्याकडे जर हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्याच्याने पण करू शकता, पण पुरणाच्या गाळणीने मॅश केल्यानंतर काय होतं, जिऱ्याचा फक्त फ्लेवर येतो आणि जिरं नाही येत त्याच्यामध्ये, त्यामुळे मी पुरणाच्या चाळणीनेच मॅश केलेला आहे। आता मी जो आपला कांदा, टमाटर आणि शिमला मिरची छान फ्राय करायला ठेवली होती त्यामध्ये मी आता चवीनुसार 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला जर लाल मिरची जास्त आवडत असेल, तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता। त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला ॲड करू शकता। मी ॲड केलेला आहे पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, त्याच्याने रंग छान येतो। मी कुठलाही फूड कलर यात ॲड केलेला नाही आहे, नॅचरल पद्धतीनेच बनवते पावभाजी। आणि आता तुम्ही बघू शकता छान मॅश करत मी पावभाजी बनवते। त्यामध्ये मी आता थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडी कोथिंबीर ॲड केली आणि जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मॅश करत मसाला आपला छान शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आता आपला हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये मी आता बटर ॲड केलेला आहे, थोडासा 1 क्यूब बटरचा टाकलेला आहे आणि तो पण छान आपण आता मिक्स करून घेऊया। तुम्ही झाकण ठेवून पण याला छान मस्त शिजवू शकता किंवा असं मॅश करत पण शिजवू शकता। आता आपला मसाला छान फ्राय झालेला होता, त्यामध्ये आता मी जे बॉईल व्हेजिटेबल छान ग्राइंड न करता आपण असं मॅश करून घेतलं, तुम्ही ग्राइंड पण करू शकतात। तर मी मॅश करून घेतलेलं होतं, तर आता ते आपण त्यामध्ये ॲड करूया आणि तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे। पावभाजीला तुम्हाला जर थोडं ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून थोडं ॲडजस्ट करू शकता। आता बघू शकता मी कशा पद्धतीने पावभाजी बनवते। पावभाजी एकदम पातळ पण नसते आणि घट्ट पण नसते, त्याची
तुम्हाला जसं आवडते त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करून पावभाजी तुमची रेडी होणार खाण्यासाठी. तर पावभाजीसोबत तर पाव हवेच, त्यासाठी मी बटर टाकून छान तव्यावरती पाव रोस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान पाव रोस्ट करून झालेले आहेत. आणि पाव आणि भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. आता आपण बघू शकता पावला मी छान मस्त बटर लावलेलं आहे आणि मस्त एकदम कडक असे क्रिस्पी होईपर्यंत पावला छान फ्राय केलेला आहे. आता पावभाजी खाण्यासाठी मी कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पण घेतलेला आहे. पावभाजी एका प्लेटमध्ये घेतली, त्यावरती बटर टाकलेला आहे आणि आपली पावभाजी रेडी आहे खाण्यासाठी.